सर काय सांगाल, आज आपल्या गावचा शिमगा आहे, आज कोकणात सगळीकडे शिमग्याची धूम पाहायला मिळते, आपल्या गावचा शिमगा जो आहे आज होतो चतुर्दशीच्या अगोदर, काय सांगाल त्याबद्दल? आमचे चतुर्दशीचे शिमगे काल आमच्या आंब्याचं आमची रूपं लागली, काल रूपं लागल्यानंतर आमचा 16 कुंभाचा आमचा गाव, आमच्या रूपं लागल्यानंतर आज आम्ही माड न्यायला इथे आलो. आज माड तोडून झालाय. माड तोडून झाल्यानंतर इथून आम्ही आता माड खेळवत सानेवर नेणार. सानेवर नेल्यानंतर तिचा पालखी आम्ही थोडा वेळ खेळवतो. पालखी खेळून झाली की माड आम्ही उभा करतो. माड उभा झाल्यानंतर होम होईल आमचा. होमात मानकऱ्यांचे नारळ टाकले जातील, 12 नारळ टाकले जातील. नंतर होम पेटवला जाईल. होम पेटवून झाला की थोडा वेळ म्हणजे जो काय आपला शिमगा भरतो तिथे सर्व मजा करतील. त्यानंतर गाव सगळा आपापल्या घरी जाईल आणि संध्याकाळी परत नारळ जे येतात होमातले त्यांचा मान तर वाण्यांचा असतो. वाण्यांचा 7 कुंभाचा चव्हाट्यावर नेतात आणि त्याचा प्रसाद वगैरे केला जातो. अशा प्रकारे हे सगळं होतं. साधारण शिमग्याची सांगता आपल्याकडे कधी होते? शिमग्याची सांगता आमच्याकडे पाडव्याच्या आदल्या दिवशी. कसं आता रात्री मग हा सगळा कार्यक्रम आटपला की सर्व 4 वाडीचं आपलं नमन स्थाप असते. ते सानेवर आपल्या होळीच्या शेंड्याखाली आमची गारणी होतात. ती गारणी झाल्यानंतर आमच्या 4 वाडीचं नमन होतं. अतिशय उत्कृष्ट नमन होतं. फार गर्दी असते आणि नमन झाल्यानंतर मग उद्या पालखी बैठी राहते साण्यावर. परवाच्या दिवशी आमची धुळवड झाली की गाव घ्यायला पालखी मानकऱ्यांपासून सुरुवात होते आणि मग पालखी पाडव्याच्या आदल्या दिवशीपर्यंत पालखी पूर्ण गाव जे आमच्या गावात आहेत 16 कुंभ आणि पाहुणे मंडळी त्यांच्या प्रत्येकाच्या घरोघरी जाते पालखी आणि मग सांगतो. शिमग्याची धूम चालू आहे. तुमच्या गावातला शिमगा हा हसत खेळत आणि बिना गालबोट लागताना आपल्याला पाहायला मिळतो. हातकंबे गावाचं वैशिष्ट्य आहे. काय सांगाल, कशी परंपरा चालू आहे आता? एवढ्या वर्षापासून ही चालत आलेली परंपरा आहे आणि त्याचं मेन कारण किंवा वैशिष्ट्य असं आहे की आमच्या समाजात प्रत्येक घटक मग कुठलाही हे असो आपापली भूमिका ते चोखपणे पार पाडतात. इथे कोणाचे वादविवाद नाही किंवा काही नाही. प्रत्येक घटक आपापली भूमिका पार पाडतो. म्हणून एवढ्या वर्षापासनं आमच्या शिमग्यामध्ये शिमगा झाल्यापासनं पाडव्यापर्यंत कधीही कुठलंही गालबोट किंवा हे लागलेलं नाही आणि ह्यापुढेही वाघजाईच्या आशीर्वादाने तसं काही होणार नाही आणि तसं होऊ नये हीच वाघजाईच्या चरणी आम्हा सगळ्यांची गावातर्फे प्रार्थना. काय सांगाल, शिमग्याची मजा कशी असते? कोकणात शिमगा हा सण मोठा आहे आणि उत्साहात आपण साजरा करतो. काय मजा असते तुमच्या गावात? आमच्या गावात मजा खूप काय असते. आमचा हायवेवर शिमगा आहे, एकदम मुंबई गोवा हायवे ते शिमगा. सांगायचं विशेष म्हणजे आमच्या शिमग्याला आज तागायत पोलिसांचा कुठेही गरज भासली नाही आणि आमच्या अनेक जाती धर्माचे आमच्या इथे गाव आमचा हातकंबा गाव आहे, सर्व समाज आहे, पण आमच्या इथे कुठेही गालबोट लागत नाही. अगदी सुरळीत सर्व कार्यक्रम पार पडतात. हे आमच्या हातकंबा गावाचं वैशिष्ट्य आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.